जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. इब्री लोकासपत्र याचा 5वा अध्याय याच्या 11व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. खऱ्या ख्रिस्त शिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता. ह्याविषयी आम्हास पुष्कळ सांगायचे आहे, ते तुम्हाला समजून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता, पण तुम्हाला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची जरुरी आहे, आणि तुम्हाला दुधाची गरज आहे. जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात, कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वही वाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. 6वा अध्याय 1ल्या वचनापासून. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्याचे हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याच्या नेटाने प्रयत्न करूया. देव होऊ देईल तर हे आपण करू, कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले, आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते तर पतित झाले, तर त्यांना पश्चाताप होईल. असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे, कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करीतात. कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. पण जी भूमी काटे कुसळे उपजविते, ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे. तिचा शेवट जाळण्यात आहे. जरी आम्ही असे बोलतो, तरी प्रियजन हो, तुमच्या विषयी आम्हाला ह्यापेक्षा अधिक चांगल्या व तारणाशी निगडीत गोष्टींची खात्री आहे. कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. आमची अशी इच्छा आहे की तुम्हापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खात्री करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी, म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात, त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे. वाचलेले वचन देव आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, पुन्हा एकदा ही सकाळची वेळ तू आम्हा सर्वांना तू दिलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आजचा हा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. ओ पित्या परमेश्वरा, या दिवसामध्ये आम्ही तुझ्या जवळ यावं, तुझ्या इच्छेनुसार चालावं, तुझ्या इच्छेनुसार वागावं, तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी, यासाठी प्रिय प्रभू, आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा, आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबाचा, आमच्या देशाचा, आमच्या राज्याचा ताबा तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू, आज या सकाळच्या समय आम्ही तुझ्याकडे आब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर. तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे आणि तुझं गौरव आमच्या जीवनामध्ये होऊ दे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. सर्व सैतानी हल्ले, सर्व सैतानी अडखळण आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून तू काढून
काढून टाक. आम्ही तुला वेळ देवा, आम्ही तुझ्या प्रार्थनेमध्ये वाढावं, यासाठी प्रिय प्रभू येशू आमच्या प्रत्येकाचा तो उपयोग करून घे. ओ पित्या परमेश्वरा, अद्यापी आम्ही आमचं जीवन पापामध्ये जगत असलो तर प्रिय प्रभू येशू त्या पापाच्या खाचेतून तू आम्हाला तू बाहेर काढ. आमच्या जीवनामध्ये तुझी पवित्रता तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. आज असंख्य लोक प्रिय प्रभू येशू पीडेत पिडलेले आहेत आणि प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. त्या पीडांमधून तू बाहेर काढ, त्या आजारातून तू बाहेर काढ. ओ पित्या परमेश्वरा, पापाच्या आजारातून तू बाहेर काढ आणि तुझं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे होऊ दे. सर्व अंधकाराची सत्ता, सर्व वाईट गोष्टींची सत्ता नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाक आणि प्रिय प्रभू येशू तू आम्हाला उत्तम आरोग्य तू दे आणि तुझं गौरव दे. आज दिवसभरातील होणारे सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. आमच्या प्रत्येकाच्या उद्योग धंद्यामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ओ पित्या परमेश्वर, आमच्या देशाची व्यवस्था तू तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. असंतोष माजवणारे जे दुर्रात्मे या देशामध्ये आहेत ते सर्व दुर्रात्मे तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, धर्मांध असे लोक आहेत ते सर्व तू आमच्या देशातून तू बाहेर काढून टाक आणि आमच्या देशाची व्यवस्था तू नीट लाव. ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. आमचे देशाचे पंतप्रधान, सर्व मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रिय प्रभू येशू योग्य सरकार तू आम्हाला तू दे, जे आमच्या महाराष्ट्र राज्याचा विकास करेल. ओ पित्या परमेश्वरा, योग्य लिडरशिप आमच्या राज्याला तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे. राजांचा राजा तू आहे, प्रभूंचा प्रभू तू आहे आणि तू आमच्या जीवनामध्ये उतरून ये. इथून पुढची वेळ काळ सर्व काय तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक.